नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज बोलणार आहे ते सांगली जिल्ह्यात कडेगाव तालुक्यामध्ये सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या समोर एक कार्यक्रम झाला. काँग्रेस पक्षातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि सोनहिरा साखर कारखान्याच्या बरोबर समोर तिथं माजी मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर पतंगराव कदम यांचं स्मारक उभारण्यात आलेलं आहे. त्याला लोकतीर्थ असं नाव देण्यात आलेलं आहे. त्या लोकतीर्थावरती एक वर्षपूर्तीनिमित्त, त्या लोकतीर्थ स्मारकाच्या वर्षपूर्तीनिमित्त त्या ठिकाणी कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे माजी विरोधी पक्ष नेते विधानसभेतले विजय वडेट्टीवार, तसंच ज्येष्ठ नेते आमदार सतेज पाटील, खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये विजय वडेट्टीवार आणि स्वतः डॉक्टर विश्वजित कदम यांची अतिशय आक्रमक अशी भाषणं झाली. विशेषतः विजय वडेट्टीवार यांनी एकूण सरकारमधल्या अनेक लोकांना, म्हणजे आत्ताचं जे महायुतीचं सरकार आहे त्या सरकारमधल्या अनेक लोकांना माज आलाय असा आरोप जाहीरपणे त्या सभेमध्ये केला. आणि त्याच वेळेला त्यांनी आपल्या भाषणामध्ये विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांना फार मोठं उज्ज्वल राजकीय भवितव्य आहे असंही वक्तव्य केलं. त्यांनी असं सांगितलं की विशाल पाटील यांना राष्ट्रीय पातळीवरती फार मोठं उज्ज्वल भवितव्य आहे आणि विश्वजित कदम यांना राज्य पातळीवरची फार मोठं भवितव्य आहे. त्यानंतर जे भाषण झालं ते डॉक्टर विश्वजित कदम उर्फ बाळासाहेब कदम यांचं. त्यांनी आपल्या भाषणामध्ये अतिशय आक्रमक पद्धतीनं महायुती सरकारला एक इशारा दिला. ते असं म्हणले की विधानसभेमध्ये आम्ही सध्या फक्त काँग्रेस पक्षाचे 16 आमदार आहेत, तरी सुद्धा हे 16 आमदार या राज्य सरकारला भारी ठरतील हे लक्षात ठेवा. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असा इशारा दिला की हे जे काँग्रेस पक्षाचे 16 आमदार आहेत, हे 16 आमदार जर सरकारनं काही चुकीची पावलं उचलली, जनतेच्या हिताच्या विरुद्ध काही पावलं उचलली, सरकारनं काही चुकीचं काम केलं, तर हे 16 आमदार या सरकारला घाम फोडल्याशिवाय राहणार नाहीत. एकूण त्या कार्यक्रमामध्ये विशाल पाटील यांचंही भाषण झालं, पण विशाल पाटील यांनी मतचोरीचा एक मुद्दा सोडला तर फार मोठं आक्रमक भाषण त्यांनी केलं असं त्या कार्यक्रमात दिसलं नाही. पण प्रामुख्यानं विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांची अतिशय आक्रमक अशी भाषणं झाली. गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला असं दिसतंय की सांगली जिल्ह्यामध्ये जी काँग्रेसची सगळी पडझड झालेली आहे, सगळी जी वाताहत झालेली आहे, काँग्रेस पक्षातले अनेक जण दुसऱ्या पक्षात म्हणजेच भारतीय जनता पक्षात गेलेत, काही जण महायुतीच्या काही घटक पक्षामध्ये गेलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोघांनी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यात अतिशय ताकदीनं उभा करायचा असा चंग बांधलेला आहे आणि त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घडवून आणले जात आहेत. आता हा परवा सांगलीमध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची मीटिंग झाली आणि ती मीटिंग प्रामुख्यानं महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारी संदर्भात होती. त्या मीटिंगमध्ये सुद्धा विश्वजित कदम यांनी स्पष्टपणे असा इशारा दिला की या निवडणुकीमध्ये आम्ही साम दाम दंड असे सगळे प्रकार वापरणार आहोत आणि ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्ष जिंकणार. 40पेक्षा जागा, म्हणजे एकूण ज्या 78 जागा आहेत महापालिकेच्या त्यापैकी 40पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकणार आहोत. आणि मी आणि विशाल पाटील जर रस्त्यावर उतरून फिरायला लागलो तर विरोधी पक्षामध्ये म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल की महायुतीचे कोणी पालकमंत्री असू देत, मंत्री असू देत, त्यांचं काहीही चालणार नाही. एकूण विश्वजित कदम यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतलाय असं दिसतंय. काँग्रेस पक्षातल्या अनेक लोकांची पळापळ सध्या भारतीय जनता पक्षामध्ये किंवा एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये किंवा अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्यासाठी अनेकांची पळापळ सुरू आहे. काहींनी ती पळापळ पूर्ण करून त्या पक्षामध्ये प्रवेशही केलेला आहे. परंतु विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे मात्र ठामपणे काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत आणि काँग्रेस पक्षाची पाठराखण म्हणण्यापेक्षा काँग्रेस पक्षाची बाजू लढवत आहेत अतिशय आक्रमकपणे असं आपल्याला दिसून येते. आणि हे खरं आहे की जर विश्वजित कदम आणि स्वतः विशाल पाटील ह्या दोघांनी जर नेट लावून
जर काँग्रेस पक्षाला ताकद दिली, विशेषतः काँग्रेसच्या वेगवेगळ्या आता निवडणूक आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे, पंचायत समितीची निवडणूक आहे आणि सांगली मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक आहे, तसंच ठिकठिकाणच्या नगरपालिकाच्या निवडणूक आहेत. आष्ट्याची नगरपालिकेची निवडणूक आहे, इस्लामपूरची आहे, विट्याची आहे, त्याचबरोबर कवठेमहांकाळची आहे, जतची आहे. अशा अनेक तासगाव नगरपालिकेची निवडणूक आहे. अशा महत्त्वाच्या काही नगरपालिकांच्या निवडणूक आहेत. त्याचबरोबर शिराळा आहे किंवा खानापूर आहे. अशा काही नगरपंचायतीच्या सुद्धा निवडणुका होणार आहेत. कडेगाव नगरपंचायतीची सुद्धा निवडणूक होणार आहे. पलूस नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्या दोघांनी खरोखरच ताकद लावली आणि मनापासून जर काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी प्रयत्न केले, अर्थात काँग्रेस पक्ष काही एकटा लढणार नाही, महाविकास आघाडी म्हणून लढेल. त्यांच्याबरोबर जर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सगळे आले आणि उभाठा शिवसेनेची जी काही जिल्ह्यात थोडीफार ताकद असेल ती सगळी त्यांच्याबरोबर आली, तर महाविकास आघाडी संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठं आव्हान निर्माण करू शकेल, हे मी वारंवार यापूर्वी सांगितलेलं आहे. आणि आता विशाल पाटील आणि विश्वजित कदम या दोघांनी ते फार मनावर घेतले असं दिसतंय. एक निश्चित आहे की काँग्रेस पक्षाला ताकद जर दिली तर काँग्रेस पक्षाची ठिकठिकाणी पॉकेट्स आहेत, मतदार आहेत, ते मोठ्या ताकदीने उभे राहतील. विशेषतः लोकसभेची निवडणूक जी झाली त्यामध्ये काँग्रेस पक्षाचेच मतदार खरं म्हणलं तर अतिशय जागरूक झाले आणि त्यांनी विशाल पाटील यांना निवडून दिलं. म्हणजे वास्तविक विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, परंतु तरी सुद्धा महाविकास आघाडी असून सुद्धा काँग्रेस पक्षाचे जे मानणारे मतदार होते आणि त्याचबरोबर भाजपच्या विरोधात गेलेले जे मतदार होते त्या सगळ्यांनी विशाल पाटील यांना मतदान केलं. एक निश्चित आहे की काँग्रेस पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि उद्याला भारतीय जनता पक्ष सुद्धा असेल, खरे मतभेद कुठे निर्माण होतात, तर खरे मतभेद निर्माण होतात ते लोकसभेच्या निवडणुकीत आणि त्यापेक्षा सुद्धा जास्त विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नेत्यांमध्ये फार मोठे मतभेद होत नाहीत. काही जागा आम्हाला, काही आमच्या कार्यकर्त्यांना, ही जागा आमच्या कार्यकर्त्याला पाहिजे, ही जागा आमच्या कार्यकर्त्याला पाहिजे वगैरे थोडेफार वाद होतात, परंतु मुख्य लढत जी असती ती विधानसभेला आणि लोकसभेला असते. त्यामुळं लोकसभेला सुद्धा कमीच तुलनेनं यावेळेला फक्त थोडं वेगळं चित्र दिसलं, नाहीतर लोकसभेची निवडणूक केव्हा होऊन गेली ते पूर्वी कळायचं सुद्धा नाही. काँग्रेस पक्षाचाच विजय नेहमी व्हायचा आणि विरोधी पक्षाची काही फार मोठी डाळ शिजायची असं नाही, वातावरण तयार व्हायचं भरपूर. परंतु खरी लढत जी होती ती विधानसभेच्या वेळेला होती, कारण विधानसभेतून निवडून आलेले लोक, आमदार हे राज्याचा कारभार बघणार असतात आणि ते मंत्री होऊ शकतात, त्यांचं मोठं पॉकेट्स तयार करू शकतात, शक्ती केंद्र तयार करू शकतात. त्यामुळे विधानसभेला जशी दगाबाजी पाडापाडी होती तशी तेवढी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकांमध्ये फारशी होत नाही. निदान नेत्यांमध्ये तरी भांडणं होत नाही. त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली की लोक मतदान करतात किंवा काही लोक नाराज होतात, ते काही वेळेला बंडखोरी करतात आणि दुसऱ्या उमेदवाराला, म्हणजे जो पक्षाचा उमेदवार असला तरी सुद्धा त्याला पाडायचा प्रयत्न करतात, हे खरं आहे. पण तुलनेनं नेते एक दिलानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवतात असं आपल्याला दिसतंय. 2017ची जी निवडणूक होती जिल्हा परिषद आणि सगळ्या नगरपालिकांची वगैरे, त्या वेळेला थोडीशी काँग्रेस पक्षामध्ये एक शैथिल्य आलेलं होतं. अर्थात आजच्यापेक्षा काँग्रेस पक्षाची स्थिती त्यावेळेला अधिक मजबूत होती, परंतु आजचं परिस्थिती अशी आहे आजची की फारच परिस्थिती काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं ढिलाईची झालेली आहे, ढिसाळ झालेली आहे. अशा वेळेला विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोघांनी जर संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केला आणि प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी गणितं, राजकीय गणितं बघून स्ट्रॅटेजी आखली, तर निश्चितपणे काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला सुद्धा, काँग्रेस पक्ष ज्या महाविकास आघाडीत आहे त्या महाविकास आघाडीला सुद्धा चांगलं यश मिळू शकेल. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की सगळीच निराशा आहे, सगळंच आता संपलेलं आहे, काँग्रेस पक्ष काय परत उभारणार नाही असं समजायचं कारण नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 1999 मध्ये काँग्रेस पक्ष फुटला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वतंत्रपणे स्थापन केला आणि त्यावेळेला काँग्रेस पक्षातले बरेचसे नेते, त्या तालुका पातळीवरचे काही नेते, जिल्हा पातळीवरचे काही नेते हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यावेळेला प्रवेश त्यांनी केला. सांगली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर त्यावेळेला ज्येष्ठ नेते विष्णू पाटील असतील किंवा माजी मंत्री मदन भाऊ पाटील असतील, असे दिग्गज नेते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे साहजिकच काँग्रेस पक्षामध्ये एक अशी नैराश्याची भावना आलेली होती, पोकळी निर्माण झालेली होती की आता कसं होणार ही. आणि ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, काँग्रेस फुटली
आणि लगेचच लोकसभेची निवडणूक आली आणि लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक त्यावेळेला एकदम झालेली होती. असं क्वचित होतं, पण त्यावेळेला ती एकदम निवडणूक झाली ती. त्यावेळेला काय करायचा असा प्रश्न निर्माण झालेला होता. त्यावेळेला आपल्याला इतिहास असं सांगतो की माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम, त्यानंतर विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, तसंच खासदार, तेव्हाचे खासदार प्रकाश बापू पाटील माजी खासदार, या तिघांनी मिळून काँग्रेस पक्षाची मोठ पुन्हा एकदा जबरदस्त रीतीने बांधली. मला आठवतंय त्यावेळेला पहिला जो मेळावा झाला म्हणजे फुटीनंतरचा काँग्रेसचा पहिला मेळावा जर सांगलीतला कुठं झाला असेल तर तो भावेनाट्य मंदिराच्या आवारात झालेला होता. आणि तो मेळाव्याला किती गर्दी होईल, किती लोक येतील, आता काँग्रेसमध्ये किती कार्यकर्ते उरलेत, राष्ट्रवादी फुटलेली आहे, बरेचसे लोक राष्ट्रवादीत गेलेत, काय होईल अशी एकूण चर्चा चालू होती. पण प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर त्या मेळाव्याला अक्षरशः गर्दी ओसंडून वाहत होती. प्रचंड गर्दी त्या कार्यक्रमात झाली. आणि मला आठवतंय त्याप्रमाणे तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी स्पष्टपणे तेव्हाचा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला होता की सांगलीची जागा ही काँग्रेस पक्षच जिंकणार. आणि काँग्रेस पक्षामध्ये एक नवीन ऊर्जा आली. प्रकाश बापू पाटील असतील, शिवाजीराव देशमुख असतील आणि डॉक्टर पतंगराव कदम यांनी जे काही काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यामध्ये होते ते सगळे गोळा केले आणि एक जबरदस्त अशी शक्ती उभी केली. आणि त्याचा परिणाम असा झाला, लोकसभेची तर मोठ्या मताधिक्यानं सीट जिंकलीच, पण विधानसभेमध्ये सुद्धा जी सांगलीची कधी विधानसभेची गेल्या म्हणजे 85-86च्या पोटनिवडणुकीपासून 99 पर्यंत सांगलीची जागा काँग्रेसकडे येत नव्हती, ती जागा सुद्धा दिनकर तात्या पाटील हे तेव्हा काँग्रेसतर्फे उभारले आणि ते विजयी झालेले होते. याचा अर्थ असा की काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी खरोखर मनावर घेतलं तर ती ताकद उभी राहू शकते. प्रश्न असा आहे की त्यांचं नेतृत्व कोण करणार आणि त्यांचं सूत्रसंचालन कोण करणार. सुदैवानं विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे पुन्हा दुसऱ्या पिढीमध्ये म्हणजे प्रकाश बापू पाटील आणि डॉक्टर पतंगराव कदम यांनी ज्या पद्धतीनं पुढाकार घेतला होता त्या पद्धतीने हे दोन्ही नेते पुढाकार घेत आहेत. ही खूपच काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे. त्यामुळं एक चांगली जोरदार लढत आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये तरी निश्चितपणे पाहायला मिळेल असं दिसतंय. विशेषतः मला कौतुक वाटतं ते विशाल पाटील आणि विश्वजित कदम ह्या दोघांचंही वाटतं. अनेकांनी सत्तेचा मोह होऊन सत्तेच्या आश्रयाला राहून आपण काहीतरी काम करावं म्हणून सांगली जिल्ह्यातून त्यांनी अनेकांनी पक्षांतर केलं. काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला आणि ते महायुतीमध्ये सामील झाले. कोण भारतीय जनता पक्षात सामील झाले, कोण शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले, कोण अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. परंतु विश्वजित कदम आणि विशाल पाटील ह्या दोघांनी अत्यंत धाडसानं या सरकारला विरोध करायचा अशी भूमिका जी पत्करलेली आहे ती खरोखरच राजकीय दृष्ट्या ती त्यांची भूमिका अतिशय कौतुकास्पद आहे असं वाटतं. पाहूया आता नेमकं काय होतं. हे दोघं नेते तरी मैदानात उतरलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ते फार मोठी मोठ बांधलेली आहेत, काही शंका नाही. कारण ज्या अर्थी त्यांनी एवढी भाषणं केलेली आहेत आणि वेगवेगळे ठिकाणी बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे, त्यावरनं काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची एक एकत्रित ताकद जिल्ह्यात उभी राहील असं दिसतंय. याचा बोध घेऊन अर्थात भारतीय जनता पक्षाचे नेते सुद्धा मोठ्या ताकदीनं मैदानात उतरणार यात शंका नाही. आत्ता भारतीय जनता पक्षाला असं वाटतंय, म्हणजे असं माझा एक अंदाज आहे किंवा अनेकांचा असा अंदाज आहे की आपल्याला समोर काही प्रतिस्पर्धीच नाही आहे, कोण आपल्याबरोबर लढायला कोण नाही असं त्यांना वाटू शकतं. असं वाटणं हे नेहमीच राजकारणामध्ये धोकादायक असतं. आपल्या विरोधामध्ये मोठी शक्ती उभं राहणार आहे, मोठी एकजूट उभी राहणार आहे आणि निवडणूक आपल्याला सोपी नाही असं जेव्हा वाटत असतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं लढाईला सुरुवात होती आणि दोन्ही बाजू एकमेकाच्या विरुद्ध अतिशय ताकदीनं लढतात. पाहूया नेमकं काय होतं ते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये तरी फार मोठ्या प्रमाणावरती लढत होतील ठिकठिकाणी असं दिसतंय. आणि हे दोन नेते म्हणजे विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे काँग्रेस पक्षाचं आत्ता जे असं डळमळीत झालेलं जे तारू आहे, पाण्यामध्ये हेलकावे खातंय, ते तारू किनाऱ्याला लावतात का हे आपल्याला लवकरच दिसेल. आमचं हे रागरंग.com ही यूट्यूब वाहिनी आपण जरूर लाईक करा, शेअर करा आणि प्रामुख्यानं सबस्क्राईब करा. धन्यवाद.